बारामतीकरांनी नेहमी साथ दिली, यावेळी काय झालंय कळलं नाही. नेमकी शरद पवार साहेब तुमच्या सोबत नव्हते म्हणून अशी घटना घडली का, किंवा तुम्हाला साथ दिली नाही असं वाटतं? मला त्याच्याबद्दल बारामतीत मी कमी पडलो हे निर्विवाद सत्य. आता ते कोणत्या कारणाकरता पडलो, काय पडलो, हा थोडासा त्यांच्याशी चर्चा केल्यावरच काही लोकांशी मला ते कळेल. कारण तिथं जे म्हणजे सुप्रिया निवडून आली तरी ज्या पद्धतीनं सगळ्या तालुक्यात ग्रामीण भागात उत्साह अगदी बघायला मिळायला पाहिजे होता तसं काही बघायला मिळालं नाही. काही भागामध्ये चौकात म्हणजे गुलाल बिलाल उधळण्याचं काम झालेलं आहे. पण मी म्हणतोय ना, आम्ही कुठेतरी कमी पडलो. दादा, अवघे 3 महिने राहिले आहेत विधानसभा निवडणुकीला. तुम्ही म्हणताय की लोकांमध्ये पुन्हा एकदा विश्वास निर्माण करायचा आहे. या इतक्या कमी कालावधीमध्ये हे धनुष्य तुम्ही कसं पेलवणार आहात? आम्हाला निवडणुकीची गेले 35 वर्ष सवय आहे. त्याच्यामुळं आम्हाला आम्ही एकोप्याने पुढं गेलो आणि मागं ज्या चुका झाल्या त्या दुरुस्त केल्या. आणि मागं ह्या इलेक्शनला जो घटक आमच्यापासून बाजूला गेला त्याला पुन्हा आमच्याजवळ आणण्यात आम्ही यशस्वी झालो. का संविधानाचा मुद्दा हा केंद्राशी संबंधित होता, तो राज्याशी संबंधित नाही. त्याच्यामध्ये मी त्यांना सांगत होतो, अरे हे संविधान कोणी बदलू शकत नाही. परंतु काय व्हायचं, त्यावेळेसच्या सत्ताधारी पक्षाचा एखादा कुठंतरी खासदार